महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी दिवस हा आजचा सकाळचा उजाडलेला आहे. स्वभावाने जरी आमचा दादा फटकळ होता, परंतु मनाने मात्र त्याचे कित्येक पटीनं निर्मळ होते. त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे जरी क्षणिक वाईट वाटलं, परंतु ज्या माणसाला फटकळपणे बोलून पुढे वाटं लावलं त्याच्या पाठीमागून फोन करून त्याचंच काम करणं हे दादांचा स्वभाव होता. आम्ही अतिशय दादांच्या जवळ राहिलो, अत्यंत जवळून दादांना आम्ही ओळखलं. परंतु दुर्दैवाने असं काही होईल हे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं. कामाच्या बाबतीतही दादा आणि सगळ्याच बाबतीमध्ये दादा असणारा हा माणूस आज या ठिकाणी आमच्यातनं गेलाय. हे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. मी कोणत्या शब्दामध्ये बोलावं हे काही कळेना. मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. ही आमच्यासाठी खऱ्या अर्थानं एक धक्कादायक बातमी आहे. म्हणजे विश्वास न बसेल अशी ही बातमी आहे. पण जे काही आलेलं आहे ते सत्य आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे. अजित पवार हे खऱ्या अर्थानं एक राजकीय प्रशासकीय व्यवस्थेवरती पकड ठेवणारा एक नेता होता. महाराष्ट्राचं विजन होतं त्या व्यक्तीला. मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर महाराष्ट्र विधिमंडळात काम केलेलं आहे आणि शब्दाचा पक्का असलेलं हे व्यक्तिमत्व आज आमच्यात नाही, याचं दुःख सगळ्यांनाच या महाराष्ट्राच्या लोकांना झालेलं आहे. आणि ही जी एक नेतृत्वाची जी महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या नंतर पोकळी निर्माण झाली ती न भरून निघणारी असं मला वाटतं आहे. अजित पवारांच्या रूपाने ऐसे ट्रैवल करते हैं तो इस समय पर इतनी नीच बातें करना आई थिंक ये बहुत ही उनको भी थोड़ा तो मतलब संयम अपनाना चाहिए. मैम महिला मुख्यमंत्री हैं और इस मैम प्रेसिडेंट स्पीच पे भी हंगामा हुआ जब प्रेसिडेंट मैम स्पीच दे रही थी तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन आणि महाराष्ट्राला सुन्न करून जाणारी ही घटना. आजची सकाळ उगवली तीच याच दुःखद बातमीसह. कुणालाच खरं तर विश्वास बसत नव्हता, परंतु डोळ्याने हा असा स्फोट पाहिल्यानंतर आणि विमानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या पाहिल्यानंतर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. मोठ्या प्रमाणात गर्दी या अपघात स्थळी सुद्धा झालेली आहे. अनेकांना प्रश्न पडलाय की असं नेमकं काय झालं असावं जेणेकरून धावपट्टीवरती लँडिंगसाठी येणारं विमान हे अचानक बाजूला जातं आणि कोसळतं. काही तांत्रिक अडचण झाली का? खराब हवामानाचा फटका बसला का? अर्थात हे सत्य सगळं चौकशी अंतीच समोर येईल. मात्र महाराष्ट्राला दुःख सागरात लोटून अजित पवार यांनी घेतलेली ही अकाली एक्झिट खरोखरच चटका लावणारी आहे. आणि शरद पवार बारामतीत दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सुद्धा आहेत. दिल्लीवरून आज तासाभरापूर्वी त्यांनी टेक ऑफ केलेलं होतं.